नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आपण मागच्या भागात पाहिलं की निवडणूक आयोगाने जो चिन्ह अजितदादा पवार गटांना दिले, म्हणजे राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ आणि तो पक्ष पूर्ण अजितदादा गटांना दिलेला आहे। त्याबद्दल आपण बारामती तालुक्यातील काही गावे व पुरंदर तालुक्यातील काही गावामध्ये सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत। आपण त्याच उद्देशाने आपण सातारा जिल्हा खंडाळा तालुका लोणंद या ठिकाणी आलेलो आहोत। लोणंदमधील जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडून याविषयी आपण काही प्रतिक्रिया त्यांच्या घेणार आहोत। नमस्कार, काय नाव आपलं? बाळू सोनवणे। आत्ता जे निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे की राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह घड्याळ आणि तो पूर्ण पक्ष अजितदादा पवार यांना दिलेला आहे, त्याबद्दल आपलं मत काय आहे? शेवटी पवार साहेब वडील आहे, माणूस चिन्ह त्यांनाच पाहिजे। हा निर्णय योग्य की अयोग्य? पवार साहेबांना चिन्ह पाहिजे, हा निर्णय योग्य। आत्ता जर सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही गटामध्ये लढत झाली तर जास्त प्रमाणात सामान्य नागरिकांचा सहभाग कोणाच्या बाजूने येईल? साहेबांच्या बाजूने। आता जो निर्णय दिला आहे निवडणूक आयोगाने अजितदादा पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह दिले, त्याबद्दल आपलं मत काय आहे? तो निर्णय योग्य की अयोग्य? निर्णय योग्य आहे, कारण अजितदादा गटात आता जास्त आमदारी जास्त खासदार आहेत। तरी निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे तो भविष्याचा विचार करून आणि दादांचं जे या पक्षात कष्ट आहे त्या कष्टाला तसा न्याय मिळाला म्हटलं तरी चालेल। याचा फायदा या चिन्ह त्यांना मिळालेल्या गाड्या त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला होऊ शकतो का? पक्षाला म्हणजे अजितदादांनाच होऊ शकतो, बाकी कुणाला व्हायचा काय प्रश्न उद्भवत नाही। पक्षाची स्थापना माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे संस्थापक असून तिथं संस्थापकांना डावललं गेलं। ज्यांनी पक्ष तयार केला त्यांना म्हणजे पक्षातून बाहेर केल्यासारखं आहे। खरं पाहिलं तर हा जो निर्णय आहे हा एक अन्यायकारकच मानला जातो, जेणेकरून बाप अगोदर का मुलगा अगोदर हे दाखवण्याच्याच निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चुकीचा निर्णय दिला। नमस्कार, काय नाव आपलं? अतुल गाडी। आत्ता निवडणूक आयोगाने एक निर्णय दिला आहे असा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव हे अजितदादा पवार गटाला दिलेलं आहे, त्याबद्दल आपलं मत काय? योग्य की अयोग्य? नाही, अयोग्य केलं। शरद पवारांनी पक्ष वाढवला, होय दुसरी काय म्हणजे हा निर्णय योग्य की अयोग्य असं मला वाटतं निर्णय अयोग्य। बरं, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा फटका कोणाला बसेल? फटका नाही कुणाला बसणार, पण शरद पवार साहेबांचं ह्या महाराष्ट्रात जे अनुभव आहे ते तसंच नाही, 100% त्यांचं व्हायचं त्याच्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह म्हणजे ते निवडणूक आयोगाने जे अजितदादा पवार गटाला दिलेलं आहे, त्याबद्दल आपलं मत काय? नाही, माझं काहीच मत नाही, कारण त्या पक्षाचा कार्यकर्ताच नाही, त्यामुळे चिन्ह कोणाचं कोणाला मिळालं काय आपल्याला फरक पडत नाही। काय जनता काय आपलं सरकार काय आपल्याला देऊ शकत नाही, जनतेला एकतर काय जनतेचं हाल तर हालत चालले शेवटी। चिन्ह कशा आपलं काय नडले, आपण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ताच नाही। की घड्याळ हे चिन्ह अजितदादा पवार गटाला मिळालेले, त्याबद्दल आपलं मत काय? हे चुकीचं आहे। आमचं मत आहे की शरद पवारांनाच मिळायला पाहिजे, त्यांना पक्ष आपण त्यांनाच मिळायला पाहिजे। आपलं गाव कुठलं? हा येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल का? अजितदादा पवार गटाला याचा फायदा होईल का? नाही, कमी होणार। शरद पवारांना जास्त लाभ होणार नाही, मग त्यांना कुठलं चिन्ह मिळू द्या, त्यांना कुठलंही चिन्ह मिळू द्या, हो त्याचा फायदा होणार। आता जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ हे अजितदादा पवार गटाला दिलेलं आहे, शरद पवार गटाला दिलेलं नाही, त्याबद्दल आपलं मत काय? निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो मेरिटला प्राधान्य देऊन दिलेला आहे। बरं, माझ्या मते तो योग्य निर्णय योग्य आहे। पण येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत याचा फटका कोणाला बसेल? फटका म्हणतोय मी, साहजिकच याचा फटका या छोट्या छोट्या पक्षांना बसणार आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे। आयोगाने जी चिन्ह दिलं ते त्यांच्या आमदारांच्या संख्याबळावर दिलेलं आहे, परंतु सारासार विचार करायचा पवार साहेबांचं वय, अनुभव आणि त्यांच्या पक्षाची स्मूथ संस्था असल्याने त्यांचा विचार होणे ह्या कामी आवश्यक होतं, तसा विचार झालेला दिसत नाही।
ते चुकीचंच आहे. कारण पहिल्यापासून शरद पवार आणि पहिल्यापासून तेच चिन्ह. निवडणूक आयोगाने आता जो निर्णय दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ हे अजितदादा पवार गटाला दिलेले, त्याबद्दल आपलं मत काय? एकदम शाप चुकीचं आहे ते. कशामुळे म्हणतात चुकीचं? कारण राष्ट्रवादी पक्षच आपल्या शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला आहे, तेव्हा हे चुकीचं आहे. त्याचा फायदा आता सातारा लोकसभा किंवा सातारा खंडाळा विधानसभा यामध्ये कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होईल? अजितदादा तोटाच होणार आहे, शरद पवारांना फायदा होणार. निवडणूक आयोगाने असा निर्णय दिलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ हे अजितदादा पवार गटाला दिलेले आहे, त्याबद्दल आपलं मत काय? आता हा राजकीय विषय आहे. आमची एवढी कुवत नाही की एवढ्या मोठ्या विषयावर हात घालायची. पण तसा विचार केला तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे घड्याळ चिन्ह जे आहे ते चिन्ह अजितदादाला दिलं हे बरोबर आहे. त्याच्याबद्दल माझी काही शंका नाही. भविष्यामध्ये अजितदादाचं हे चिन्ह जे आहे ते भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालेल किंवा हा पक्ष मोठा होईल असं माझा अंदाज आहे. तसं पाहायला गेलं तर आपण बऱ्याच प्रतिक्रिया ह्या बोलक्या आलेल्या आहेत, एकदम सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे, खंडाळा.